आपल्या सगळ्यांच्या मनात विचारांची पानं सतत फडफडत असतात नाही का? कधीकधी हे विचार इतके वाढतात की त्यांचं एक वादळच तयार होतं. पण विचार करा, झाडाची पानं स्वतःहून हलत नाहीत, त्यांना वारा हलवतो. मग आपल्या मनातल्या या विचारांना हलवणारा हा वारा नक्की आहे तरी काय? चला आज याच वाऱ्याचा शोध घेऊया. हे आपल्या सगळ्यांच्या बाबतीत घडतं. कधीतरी असं वाटतं की आपलं मन म्हणजे एक रेसट्रॅक आहे आणि विचार घोड्यांसारखे धावतच सुटलेत. ते थांबायचं नावच घेत नाहीत. एका विचारातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा, ही साखळी कधी संपतच नाही. तर मग मूळ प्रश्न हा आहे, आपल्या मनाच्या या पानांना इतक्या जोरजोरात हलवणारी ही अदृश्य शक्ती, हा वारा, म्हणजे नक्की काय? याचं उत्तर मिळालं तर कदाचित आपल्याला हे वादळ शांत करण्याचा मार्गही सापडेल. बौद्ध शिकवणीनुसार या वाऱ्याला एक नाव आहे. हे काही असंच उगाच वाहणारं वारं नाहीये. नाही, याचा मागे खूप मोठी शक्ती आहे आणि त्या शक्तीचं निदान करणं खूप महत्वाचं आहे. आणि त्या शक्तीचं नाव आहे तणा. पाली भाषेत याचा अर्थ होतो तहान. पण ही फक्त काहीतरी मिळवण्याची तहान नाहीये. याचे दोन चेहरे आहेत. एक म्हणजे मला हे हवं आहे, म्हणजेच लालसा, आणि दुसरा तितकाच शक्तिशाली चेहरा म्हणजे मला हे नको आहे, म्हणजेच द्वेष. दोन्हीही मनाला बेचैन करतात, सतत धावायला लावतात. आता हे बघा, हे खूपच इंटरेस्टिंग आहे. वेदना आणि दुःख यातला फरक. विचार करा, आपल्याला एक बाण लागला. ती झाली वेदना. ती अटळ आहे, आयुष्यात कधी ना कधी ती होणारच. पण दुःख म्हणजे काय? दुःख म्हणजे आपण स्वतःच स्वतःला दुसरा बाण मारून घेणं. म्हणजे त्या पहिल्या बाणाबद्दल सतत विचार करणं, मलाच का लागला, हे असं व्हायला नको होतं. हा जो दुसरा बाण आहे ना, तो पूर्णपणे ऐच्छिक आहे. तो आपण थांबवू शकतो. ही तण्हा किंवा इच्छाशक्ती आपल्याला दोन ठिकाणी जखडून ठेवते. एक म्हणजे भूतकाळ आणि दुसरा म्हणजे भविष्य. आपण सगळेच नकळतपणे हे ओझं वाहत असतो. कसं? चला बघूया. कल्पना करा की आपल्या पाठीवर एक बॅकपॅक आहे आणि आयुष्यभरात घडलेल्या प्रत्येक वाईट घटनेचा, प्रत्येक अपमानाचा, प्रत्येक रागाचा एक एक दगड आपण त्यात टाकत जातो. हे ओझे इतकं वाढतं की आपण अक्षरशः वाकून जातो. आणि गंमत म्हणजे ही बॅकपॅक आपण कधीही खाली उतरवून ठेवू शकतो, पण आपण ते करत नाही. आणि भविष्याचं काय? भविष्याच्या बाबतीत आपण त्या माळ्यासारखे वागतो, जो फक्त फळाची, पिकाची वाट बघत बसतो. एकदा का पीक आलं की सगळं ठीक होईल. या विचारात तो बी लावण्यापासून ते रोपाच्या वाढीपर्यंतचा सगळा सुंदर प्रवास, तो संपूर्ण हंगामच जगायचा विसरून जातो. आपणही भविष्यातल्या सुखाच्या आशेने वर्तमान क्षण गमावून बसतो. भूतकाळ आणि भविष्य झालं, आता येऊया वर्तमानावर, म्हणजे आत्ता या क्षणावर. बऱ्याचदा आपण जे आहे ते स्वीकारण्याऐवजी त्याच्याशी भांडत बसतो. हे म्हणजे ट्रॅफिक जॅममध्ये अडकल्यावर सतत हॉर्न वाजवण्यासारखं आहे. हॉर्न वाजवून ट्रॅफिक सुटणार नाहीये, फक्त त्रासच वाढणार आहे. हे उदाहरण बघा, अगदी परफेक्ट आहे. समजा आपण विमानात आहोत आणि एक बाळ रडतंय. त्याचा आवाज, ही झाली वेदना. खरी आहे, टाळता न येणारी. पण मग आपलं मन काय करतं? ते तक्रार करायला लागतं. शांत का बसत नाही हे? मग ते टीका करतं, या पालकांना काही समजतच नाही का? हा जो आपण वरून थर चढवतो ना, रागाचा, चिडचिडीचा, ते आहे दुःख. आणि हे पूर्णपणे ऐच्छिक आहे. 8व्या शतकातील आचार्य शांतिदेव किती सोप्या शब्दात खूप मोठी गोष्ट सांगून गेलेत. जी गोष्ट बदलू शकतो त्यासाठी प्रयत्न करा. जी नाही बदलू शकत तिचा स्वीकार करा. चिंता करून दोन्हीपैकी काहीच साध्य होत नाही. चिंता म्हणजे आपण स्वतःच्या मनावर लादलेलं एक ओझं आहे, दुसरं काही नाही. मग आता ह्या सगळ्यावर उपाय काय? या मनाच्या वाऱ्याला शांत कसं करायचं? तर त्याचा मार्ग आहे सोडून देण्याचा सराव. आपल्या विचारांशी आणि परिस्थितीशी असलेलं आपलं नातं बदलणं, हाच मुक्तीचा मार्ग आहे. आपल्याला अनेकदा आपल्या दुःखाची इतकी सवय होऊन जाते की तीच आपली ओळख बनते. ती तुरुंगाची कोठडी आपल्याला ओळखीची, सुरक्षित वाटायला लागते. बाहेरचं स्वातंत्र्य अज्ञात असल्यामुळे भीतीदायक वाटतं. पण सत्य हे आहे की या मानसिक तुरुंगाचा दरवाजा कधीच बंद नव्हता, तो नेहमीच उघडा होता. आपल्याला फक्त बाहेर पाऊल टाकण्याची हिंमत करायची आहे. ही कल्पना किती सुंदर आहे. एक पक्षी ज्याचा स्वभावच आहे आकाशात उंच उडणं, पण त्याच्या पायाला आपणच काही दगड बांधून ठेवले आहेत. हे दगड म्हणजे जुने राग, अपमान, दुःख. लक्षात घ्या,
या खऱ्या जबाबदाऱ्या नाहीत. हे फक्त मनाचे खेळ आहेत. सोडून देणं म्हणजे काय? तर एक एक करून हे दगड पायापासून वेगळे करणं. जितके दगड कमी, तितकी उंच भरारी. आता आपण आनंदाकडे बघण्याचा एक पूर्णपणे नवीन दृष्टिकोन पाहूया. हा विचार कदाचित आपल्या नेहमीच्या विचारांपेक्षा खूप वेगळा असेल. म्हणजे खरी श्रीमंती वस्तू जमा करण्यात नाही, तर गरजा कमी करण्यात आहे. खरा आनंद जास्तीत जास्त गोष्टी अनुभवण्यात नाही, तर कमीत कमी गोष्टींवर अवलंबून राहण्यात आहे. जेव्हा आपली शांतता बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून नसते, तेव्हाच आपल्याला खरा आनंद आणि स्वातंत्र्य मिळतं. आणि ही केवळ एक तात्विक गोष्ट नाहीये, याला विज्ञानाचाही आधार आहे. एका अभ्यासात असं सिद्ध झालंय की जे लोक बोलताना सतत मी, माझं या शब्दांचा वापर करतात, त्यांच्यामध्ये तणाव आणि आजारपणाचं प्रमाण जास्त आढळतं. या उलट जे लोक कमी आत्मकेंद्रित असतात, ते जास्त आनंदी आणि निरोगी असतात. तर शेवटी प्रश्न हाच उरतो. एका बाजूला आहे ओळखीचं, सवयीचं दुःख. ते कसं असेल याचा अंदाज आहे. आणि दुसऱ्या बाजूला आहे अज्ञात स्वातंत्र्य. तिथे काय असेल हे माहीत नाही. मग या दोन्हीपैकी कोणता मार्ग निवडायचा, ही निवड प्रत्येकाला स्वतःच करायची आहे.